आणि दरम्यान भाजपचा पुण्यातला पेड इव्हेंट होता अशी टीका संजय राऊतांनी केलेली आहे। मुख्यमंत्री फडणवीसांच्या कार्यक्रमावरती संजय राऊतांनी अशी प्रतिक्रिया दिली। भाजपनं अभिजित दिपके, आदित्य ठाकरेंना स्टेजवरती बोलावलं पाहिजे असं देखील राऊत म्हणाले। तर देवाभाऊ कालही जैनसिंगसोबत होते, उद्याही जैनसिंगसोबतच राहणार आहेत अशी प्रतिक्रिया नवनाथ वन यांनी दिलेली आहे आणि प्रत्युत्तर दिलंय। ठाकरे सेनेचा दिपकेंच्या जीवावरती राजकीय पुनर्जीवनाचा प्रयत्न सुरू आहे। संजय राऊतांच्या टीकेला भाजपचे मुख्य प्रवक्ते नवनाथ वन यांनी अशा पद्धतीनं प्रत्युत्तर दिलंय। छात्रों की गूंज, तेव्हा हेच मुख्यमंत्री असं म्हणतायत हा पेड इव्हेंट आहे। मग आज तुमचा काय आहे? हा पेड इव्हेंट आहे म्हणताय तुम्ही, अपमान करताय मुलांचा, विद्यार्थ्यांचा, तरुणांचा, तरुणींचा। हा पेड इव्हेंट आहे। मग लाडकी बहीण काय होती? लाडकी बहीण मतं विकत घेण्यासाठी 1500 रुपयाला जो पेड इव्हेंटच होता। बिहारमध्ये 10,000 हजार रुपये टाकले मोदींनी, हा पेड इव्हेंटच होता ना। भारतीय जनता पक्ष हा जे पेड इव्हेंट आहे, स्वतः भारतीय जनता पक्ष संपूर्ण हा काय पक्ष नाही, हा एक पेड इव्हेंट आहे। उभाटा गट आणि तुमचं संपूर्ण अस्तित्व संपल्यानंतर तुम्हाला अभिजित दिपकेच्या जीवावर राजकीय पुनर्जीवन करावं लागतंय, म्हणून तुम्ही अभिजित म्हणून संबोधित करतायत। संजय राऊत, अभिजित दिपकेचा फोटो भांडूपच्या घरी आणि मातोश्रीच्या घरी लागलाय आणि विष्णूचा अवतार म्हणून रोज अभिजित दिपकेची पूजा तुम्ही करतायत। त्यामुळं आपलं अस्तित्व संपल्यानंतर अभिजित दिपकेच्या आणि या तथाकथित विष्णू अवताराच्या जीवावर तुम्ही आपलं राजकीय दुकान थाटवतायत, त्याची चिंता करा। देवेंद्रजी फडणवीस कालही जैनजींसोबत होते, आजही आहेत आणि उद्याही आहेत।